पुढची बातमी पाहूया। सीबीआयच्या टीमनं पुन्हा लातूरच्या आरसीसी क्लासमध्ये जाऊन तपास केला। विशेष म्हणजे शिवराज मोटेगावकरच्या मुलीचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आली। सूत्रांच्या माहितीनुसार मोटेगावकरच्या मुलानंही यंदा नीटची परीक्षा दिली होती आणि त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला फोडलेला नीटचा पेपर दिला होता का, या बाजूने सीबीआयकडून तपास केला जात असल्याची माहिती मिळते। शिवराज मोटेगावकर अटक प्रकरणात एक चर्चा अशीही आहे की मुलाला 12वी नंतर नीट परीक्षेत पास करण्यासाठीच त्यानं पेपर फोडला होता। एवढंच नाही तर नांदेडमधील आरसीसीच्या ब्रांचचा व्यवस्थापक विवेक पाटीललाही त्याच्या मुलासाठी प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्याचं बोललं जातंय। पुढची बातमी पाहूयात। आज देश एका वेगळ्या दिशेने चाललाय। या परिस्थितीत मोदींकडून देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम हे आपल्याला विसरून चालणार नाही। शरद पवारांनी मोदींची ही पाठराखण केलेली आहे। मुंबई मराठी पत्रकार संघात लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी यांचा कृतज्ञता आणि स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। आज देश एका वेगळ्या दिशेने चालला। नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत। काही राजकीय विचाराच्या संबंधी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही। तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मंत्री हे करायचे नसते।